तरुणी सोबतचे ते व्हायरल फोटो आणि गिरीश महाजनांचा संताप. जाणून घ्या त्या रहस्यमय मुलीचे आणि फोटो मागचे सत्य. मित्रांनो, राजकारणात एखाद्या नेत्याची इमेज खराब करण्यासाठी विरोधक कोणत्या थराला जाऊ शकतात याचा एक अत्यंत धक्कादायक नमुना नुकताच महाराष्ट्राने पाहिला. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे वजनदार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सध्या एका भयंकर डिजिटल षडयंत्राच्या भुरात अडकले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एका तरुण मुलीसोबतचा अत्यंत क्लोजअप आणि आक्षेपार्ह वाटणारा सेल्फी वाऱ्यासारखा पसरला आणि संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच भूकंप आला. हे फोटो खरे आहेत की यात काही काळंबेर आहेत? ती रहस्यमय तरुणी नेमकी कोण आहे जिच्यासोबतचे फोटो व्हायरल करून 64 वर्षीय महाजनांची राजकीय कारकीर्द पणाला लावली गेली? आणि या संपूर्ण प्रकरणामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आणि फोटोशॉपचा नेमका काय खेळ आहे? चला, या संपूर्ण मसालेदार आणि खळबळजनक प्रकरणाची सविस्तर आतली बातमी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शुक्रवारची सकाळ आणि अचानक फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर एकाच विषयाची चर्चा सुरू झाली. फोटो होते मंत्री गिरीश महाजन यांचे. या फोटोंमध्ये ते एका तरुण मुलीसोबत अत्यंत जवळून सेल्फी काढताना दिसत होते. फोटोंचा अँगल असा काय होता की जणू ते दोघंच एकांतात निवांत वेळ घालवत आहेत. राजकारणात अशा मसालेदार बातम्यांना पंख फुटायला अजिबात वेळ लागत नाही. काही तासातच हे फोटो राज्यभर व्हायरल झाले. विरोधकांनी तात्काळ या संधीवर झडप घातली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून हे फोटो रिपोस्ट केले आणि या आगीत जणू तेलच ओतले गेले. त्यांनी लिहिले की अरे, हा चेहरा तर ओळखीचा आहे, बापरे भयंकर आहे हे. यानंतर ती मुलगी कोण, मंत्र्यांचे हे काय चालले आहे, असे प्रश्न खुलेआम विचारले जाऊ लागले. महाजनांसारख्या मोठ्या नेत्याचे असे फोटो बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. जेव्हा या फोटोंची आणि त्या मुलीची सखोल माहिती काढण्यात आली तेव्हा समोर आलेले सत्य धक्कादायक होते. ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही गुप्त प्रियसी किंवा अनोळखी व्यक्ती नसून चक्क गिरीश महाजन यांच्या एका मित्राची मुलगी आहे. सत्य हे आहे की हा फोटो कोणत्याही एका ठिकाणी किंवा गुपचूप काढलेला नव्हता. मूळ फोटो हा एका सार्वजनिक कार्यक्रमात आजूबाजूला अनेक लोक आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत काढलेला एक अत्यंत साधा आणि कौटुंबिक सेल्फी होता. परंतु येथेच डिजिटल युगातील काळ्या जादूचा म्हणजेच AIचा खेळ सुरू झाला. राजकीय विरोधकांनी किंवा काही खोडसाळ प्रवृत्तींच्या गुन्हेगारांनी मूळ फोटोला फोटोशॉप आणि AIच्या मदतीने मॉर्फ अर्थात बदल केले. त्यांनी अत्यंत चलाकीने फोटोच्या बॅकग्राऊंडमधील सर्व लोकांना क्रॉप करून गायब केले. केवळ महाजनांनी ती मुलगी एवढेच प्रेममध्ये राहतील आणि ते दोघेच एकांतात आहेत असा भास निर्माण होईल अशा बेताने तो फोटो कट करण्यात आला. एका साध्या सेल्फीला आक्षेपार्ह रंग देऊन तो जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. आपली आणि आपल्या मित्राच्या निष्पाप मुलीची अशा अत्यंत नीच पद्धतीने बदनामी होत असल्याने गिरीश महाजन प्रचंड संतापले. नेहमी शांत वाटणारे महाजन बुलढाणा दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी या षडयंत्राचा अक्षरशः पर्दाफाश केला. गिरीश महाजनांचा संताप असा होता की मी ते मूळ सेल्फी फोटो पाहिले आहेत. हे फोटो पूर्णपणे बनावट, मॉर्फ केलेले आणि AIच्या मदतीने छेडछाड केलेले आहेत. यात आक्षेपार्ह काय आहे हेच मला मुळी कळत नाही. मागचे लोक कट करून हे फोटो मॉर्फ केले आहेत. हा केवळ माझ्या चारित्र्यहनाचा अत्यंत खालच्या पातळीवर प्रयत्न आहे. ते पुढे असे देखील म्हणाले की राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु अशा प्रकारे खोटे फोटो बनवून बदनामी करणे हे अत्यंत विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. हा विषय ते सहजासहजी सोडणार नाहीत आणि यामागील गुन्हेगारांना शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा सज्जड दमच त्यांनी दिला. गिरीश महाजन यांनी केवळ तोंडी इशारा देऊन न थांबता थेट कायदेशीर हत्यार उपसले. महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी OSD अमोल पाटील यांनी तातडीने मुंबई सायबर सेलकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी इंस्टाग्राम, फेसबुक व एक्सला पत्र पाठवून हे बनावट फोटो त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महाजनांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच जळगावमध्ये भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक
श्रीकांत धिवरे यांनी कारवाईची पुष्टी केली आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 17/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 356 गुन्हेगारी बदनामी, 3(5) समान हेतूने केलेले कृत्य आणि माहिती तंत्रज्ञान अर्थात IT ॲक्ट कायद्याचे कलम 66C आणि 67 अश्लील आणि दिशाभूल करणारा मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करणे अशा अंतर्गत कडक कलमे लावली आहेत. सध्या सायबर पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या नेतृत्वाखाली कसून तपास सुरू आहे. ज्या फेसबुक अकाउंटवरून हे फोटो पहिल्यांदा अपलोड झाले त्याचा IP ॲड्रेस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. मित्रांनो, गिरीश महाजन यांच्यासोबत घडलेला हा प्रकार म्हणजे आधुनिक राजकारणातील एक भयानक धोक्याची घंटा आहे. आजच्या डिजिटल युगात तुमचे चारित्र्य हनन करण्यासाठी खऱ्या पुराव्यांची किंवा खऱ्या घोटाळ्याची गरज उरलेली नाही. तुमच्या खिशातील मोबाईलमधील एक AI ॲप, थोडे फोटोशॉपचे ज्ञान आणि एक फेक सोशल मीडिया अकाउंट पुरेसा आहे. गिरीश महाजनसारख्या एका मोठ्या आणि वजनदार नेत्याला जर अशा मनस्थापाला सामोरे जावे लागत असेल तर सामान्य माणसाची काय गत? आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष जळगाव सायबर पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे. ज्या दिवशी या फेक फोटोंमागील मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकेल त्या दिवशी राजकारणात आणखी एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? असे फोटो AI मार्फत व्हायरल करणे बरोबर आहे की चुकीचे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.